ओके, ठीक आहे बघा. लास्ट लेक्चर एक्झाम्पल नंबर 11 झालं होतं आणि एक्झाम्पल नंबर 12 सांगितलं होतं. केलंय सॉल्व? आलाय आन्सर? ओके, ठीक आहे. आता मी आन्सर चेक करतो, फक्त व्हेरीफाय करून घ्या. Question number 12. Show that 1 plus I raised to 10 plus I raised to 100 minus I raised to 1000 is equals to 0. बरोबर क्वेश्चन? ओके, केला चालू प्रत्येकाने? काय आलं इकडे? सोल्युशन. सगळ्यात पहिले सोल्युशन. कन्सिडर, याची बिंदा केली घेऊन टाका. काय ती? 1 plus I raised to 10 plus I raised to 100 minus I raised to 1000. ओके, आता सिंपल आहे. आयचा पॉवर काय आला पाहिजे? E1. मग आयचा पॉवर फक्त E1 आला पाहिजे, याप्रमाणे आपल्या ऍडजस्टमेंट चेक करायचं आहे. ऑलरेडी आयचे सगळे पॉवर E1 आले. माझं काय करता येईल रे? हा जो 10, 100 आणि 1000 ते हा कसा लिहिता येईल आपल्याला? हा आपण असं लिहू शकतो, 1 plus I raised to 2 into plus I raised to minus I raised to. ओके, अडचण काही? आता पुढे 1 प्लस हा मला असं करता येईल I स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 5, पॉवरचं मल्टिप्लिकेशन आहे ना, ऍडजस्टमेंट केली, प्लस I स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू मायनस I स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू. ओके, इथे रिझनिंग काय? हा, ते रिझनिंग तुम्ही पाहून घ्या. क्वेश्चन मार्क टाकून दिला मी. ओके, आता बघा आय स्क्वेअरचा प्रश्न आला. व्हॅल्यू ऑफ आय स्क्वेअर -1. मग व्हॅल्यू ऑफ आय स्क्वेअर आहे -1. मग 1 प्लस -1 रेस टू 5 -1 रेस टू 50 मायनस ऑफ -1 रेस टू 500. बरोबर आहे? मग ओके, बरोबर ना? ओके, सी तिथे रिझनिंग असणार काय? आय स्क्वेअर इज इक्वल टू -1. आता -1 चा पॉवर जर E1 असेल तर व्हॅल्यू काय असते? +1. आणि ऑड असेल तर म्हणजे हा आला 1 प्लस. इथे -1 चा पॉवर E1 आहे का ऑड आहे? मग आन्सर येईल प्लस. इथे मायनस 6. इथे रिझनिंग द्यावी लागणार काय? -1 raised to odd is -1 and -1 raised to E1 is +1. बरोबर आहे? ओके, आता करा सिम्प्लिफाय. 1 - 1 प्लस 1 - 1 म्हणजे किती उरला रे? देअरफॉर आपण काय दाखवलं? 1 plus I raised to 10 ओके, अडचण बोला बरं. अरे अडचण सिंपल होतं एक्झाम्पल. ओके, नेक्स्ट जा. हॅलो,
अरे तर अर्थ नको काही मुलांनो, माईक ऑन करायचा नाहीये, फक्त डिफिकल्टी असेल तर माईक ऑन करायचं आहे. तर काय ना. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन नंबर 13. If 1 plus I raised to 14 plus I raised to 18 plus I raised to 22 a real number question mark justify your answer. Justify your answer. ओके, सिंपल आहे. तो जो काय त्यांनी कॉम्प्लेक्स पार्ट दिलाय तो रिअल आहे किंवा नाही एवढं फक्त चेक करायचं आहे. आणि रिअल असेल तर जस्टिफिकेशन, तसं पण मॅथ मध्ये आपण आधी जस्टिफिकेशन देतो सिम्प्लिफिकेशन मध्ये, बरोबर आहे. करा बरं, सॉल्व केलं हे पण. अरे बाबा हुशार झालं. ठीक आहे, सोल्युशन. मग तुम्हाला कोणाचं रिअल पार्ट म्हणजे कोणाला सिम्प्लिफाय करायचं आहे. कन्सिडर 1 plus I raised to 14 plus I raised to 18 plus I raised to 22. बरोबर आहे. तुम्हाला सिम्प्लिफाय करायचंय आणि हा रिअल येतो का नाही येतो हे शोधायचंय फक्त, बरोबर आहे. ओके, मग देअरफॉर which is equals to 1 plus I raised to 14 असेल तर 2 into 7 ना, so नंबर 7 आहे. ओके, प्लस रेस टू कारण की 18 म्हणजे मला काय येईल 2 into 9. एक स्टेप स्किप केली मी आज पण. ओके, प्लस ब्रॅकेट रेस टू 11. अडचण बोला बरं, बरोबर आहे. ओके, आता प्रश्न आला व्हॅल्यू ऑफ आय स्क्वेअर. आय स्क्वेअरची व्हॅल्यू रिझनिंग द्यावी लागेल. रिझनिंग देऊन ठेवा. आय स्क्वेअर इज इक्वल टू -1. ओके, आता -1 चे पॉवर ऑड आहे सगळे बरं का. 1 प्लस हा काय होईल, हा काय होईल, हा सुद्धा काय होईल. सिन्स इथे रिझनिंग असणार काय, -1 चा पॉवर जर ऑड असेल तर आन्सर किती असतं, बरोबर आहे. ओके, आता बघा देअरफॉर ही मला येईल 1 -1 -1 -1 म्हणजे पहिल्यांदा या 1 ला 1 कॅन्सल, मग -1 -1 -2 म्हणजेच 1 plus I raised to 14 plus I raised to 18 plus I raised to 22 याची व्हॅल्यू किती आली -2. आणि तो रिअल नंबर आहे का, इज रिअल नंबर. ओके, जस्टिफिकेशन आज देतो आपण, बरोबर आहे. ओके, अडचण बोला बरं एक्झाम्पल्स मध्ये. दोन्ही एक्झाम्पल समजले. ऑनलाईन करण्याला काय अडचण. ओके, नेक्स्ट पुढचं पण सॉल्व केलं. ठीक आहे, झालं सॉल्व केलंय पण गरमन वाटते. ओके, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 14. Question number 14. Evaluate
I raised to 37 plus 1 upon I raised to 67. ओके, आता बाळांनो हे एक्झाम्पल काही जण वेगळ्या वेळेने सॉल्व्ह करतात. अरे तुमच्या मनावर आहे तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचं. सिंपल आहे, जितकं तुम्हाला कॉम्प्लिकेशन्स कमी करतील तितक्या कॉम्प्लिकेशन्स कमी करण्याचा प्रयत्न करा, वाढवून नका. मग इथे काय केलं तर काही जण डबल वे म्हणजे काय करतात, I raised to 37 वेगळा फाईन करतात, I raised to 67 वेगळा फाईन करतात, नंतर त्याच्यामध्ये पुट करतात, नंतर सिम्प्लिफाय करतात. बरोबर आहे. हा, इथं क्लिअर कट दिसतो हा नंबर ऑड आहे म्हणजे आय शिल्लक राहणार आहे. मग हा आय नंतर त्रास देऊ शकतोय. मग दुसरा पर्याय असा आहे सोल्युशन लेट, मी त्याला झेड म्हणतो. I raised to 37 plus 1 upon I raised to 67. ओके. हा, आता बरोबर का हे वेगळे कॅल्क्युलेट करा, एक टाका पर ऍडजस्टमेंट करा, या सिंपल करा ना. हा नंबर मी याला क्रॉस मल्टिप्लाय करतो, चालेल का. रॅशनल नंबर क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो ना आपण. मग क्रॉस मल्टिप्लिकेशनने जरी ऍडिशन केली इथे येईल I raised to 37 into I raised to plus 1 अपॉन कंप्लीट डिनॉमिनेटर काय होईल, बरोबर का. अरे बरोबर आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलंय. ओके, आता न्यूमरेटर मध्ये जर तुम्ही ही टर्म पाहिली, इथे दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन आहे, बेस सारखा आहे. मग पॉवरची काय करायची, ऍडिशन. मग टाका ऍडिशन करू, I raised to किती होईल ती ऍडिशन, 37 plus 67 104 plus 1 upon I raised to 60. अडचण बोला बर. अरे अडचण. आता आयचे पॉवर तुम्हाला सिम्प्लिफाय करायची. शक्यतो आय काय आला, आयचा पॉवर काय आला पाहिजे, नसेल आला तर ऍडजस्टमेंट करायची. मग करा ऍडजस्टमेंट. इथे न्यूमरेटरला तर E1 आलेला आहे, त्याची अडचण नाही. प्लस 1 अपॉन अडचण होती ती डिनॉमिनेटरच्या पॉवरची. मग हा ऍडजस्ट करून घ्या इंटू आय. अडचण बोला. ओके, आता बघा हे दोन जे आयचे पॉवर आहेत हे E1 आले. E1 म्हणजे मल्टिपल ऑफ 2 लिहू शकतो ना आपण त्यांना, लिहा मल्टिपल ऑफ 2. एक स्टेप स्किप केली चालेल ना. तो 104 कसं देईल मला, 2 into 52 म्हणजे I स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 52, बरोबर का. आणि तो I रेस टू 66 कसं जाईल, 2 into 33 म्हणजे काय, I स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 33. आता करा I स्क्वेअरची व्हॅल्यू पुट, आणि I स्क्वेअरची व्हॅल्यू पुट केली का मग -1 चा पॉवर ऑड इव्हन नुसार परत सिम्प्लिफाय करा.
ओके, काय लिहिता येईल? देअरफॉर झेड इज इक्वल टू -1/52 +1 अपॉन -1 इंटू -1/33 इंटू आय. सी इथे रिझनिंग असणार आहे काय? I² इज इक्वल टू मायनस. अडचण बोला. ओके, आता -1 चा पॉवर न्यूमरेटरला E1 आलेला आहे, तो किती होऊन जाईल? +1 अपॉन -1 इंटू आय. सिन्स याला परत तीच रिझनिंग काय? -1/E1 +1 होतो अँड -1/ऑड -1. पॉवर ते काय वापरतो ना आपण आतापर्यंत. ओके, देअरफॉर झेड इज इक्वल टू 2 अपॉन -i. 1 + 1 2 झाला अपॉन हा मायनस. तर बाबा आय डिनॉमिनेटरला चालतोय का? मग याला सिम्प्लिफाय करायचं. अजून काय करणार? मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय आय. आय ने मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय आय. with it. Z is equal to 2 upon -i into i into i. म्हणजे हा झाला 2i अपॉन -i². बरोबर का रे? ओके, आता i² ची व्हॅल्यू -1 म्हणजे Z काय होणार? 2i अपॉन -1. सिन्स इथे रिझनिंग द्या, I² इज इक्वल टू मायनस आणि शेवटी डिनॉमिनेटरला मायनस. देअरफॉर Z इज इक्वल टू किती आला? 2i अपॉन 1 आपण लिहित. झाला का सिम्प्लिफाय? म्हणजे त्याची व्हॅल्यू ही ऍक्च्युली 2i. अडचण बोला बरं. अरे अडचण. ओके, आणखीन काही जण वेगवेगळ्या प्रकार करतात त्याला, पण माझ्या मते सिंपल, जास्त गोंधळ नाही. आणि मेन म्हणजे यातली एक पण स्टेप अशी नाहीये तर जी आपण यापूर्वी केलेली नाही. सगळ्या स्टेप आपण एका स्टेप यापूर्वी वापरलेल्या आहे. बरोबर आहे ना? हे नवीन असं काही घेतलंय का आपण इथे? अडचण बोला बरं. एक्झाम्पल मध्ये एक्झाम्पल समजलं प्रत्येकाला? जो राहील का? सिरियस चेहरे घेऊन बसले पा. समजलं एक्झाम्पल? ओके, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 15. Prove that one plus I raised to 4 into 1 plus 1 upon I raised to 4 is equal to 16. ओके, चला 5 मिनिट देतो. प्रत्येकाने सॉल्व करायचा प्रयत्न करा. चुकलं चुकू द्या. जी तुमच्या मनातली भीती चुकण्याची सॉल्व ती गेली पाहिजे. चुकलं चुकू द्या. काय होईल चुकल. 92 पण डोक्यात ठेवा. जर तुम्हाला जर लिंक समजलेली तर बिंदास सोडवायचं. चुकलं चुकून द्यायचं. नोटबुक आपलीच आहे.
पैसे देऊन घेतलेली आहे. चुकलं तर चुकून द्या, काय होतंय ते समजून घ्या. फक्त तुमच्याकडनं जी चूक होते ती समजणं गरजेचं. बिनधास्त केलं घ्या. भीती वाटते पेन्सिल घ्या सॉल्व करायला. वाटतंय आधी एवढं नको खराब व्हायला, पेन्सिलने सॉल्व करा. चुकलं तर खोडता येईल. आपली काय जन्म झाली का? नाही ना, बरोबर आहे. बुकमध्ये भरपूर प्रिंटिंग मिस्टेक, काय काळजी करायची. थोडं आपली तर कुठे चूक नव्हती झाली ना, कोणा जाणवलीच काही चूक नाही ना, मग जाऊ द्या. हो, आपल्या बुक मध्ये भरपूर चुका आहे, भरपूर प्रिंटिंग मिस्टेक आहे, तेव्हा काय काळजी करायची नाही. आन्सरच नाही, काय क्वेश्चन चुकलेले. मला याच क्वेश्चन बद्दल डाऊट आहे, क्वेश्चनची अर्थ चुकलेली काय. ओके, बरोबर आहे. 2:4 करा सॉल्व करा, घ्या वेळेचे. आडले का जमलंय? 4 आलं नाही, को झाला काहीतरी. जास्त घाई करायची नाही, ओव्हर एक्साइट व्हायचं नाही. हे तुम्हाला एक्झाम्पल मी जे देतो ना, हे ते सारखी गणमन आहे. काय होतं, एक्झामला तुम्ही रोजचे घाई देता, एक्साइटमेंट होतो, मध्ये येतात, आणि वरतो स्पीड सोडवायचा प्रयत्न करता. ओके, आता बाळांनो इथे एक सिंपल रूल आहे. 1/i इज इक्वल टू -i असतो. 1/i म्हणजे काय असतो? -i. पण आपण रूल पास केलेत का? नाही. ती सीट ट्रिक वापरायची डायरेक्ट, इथं नाही. मग सध्या आपण हे सुरू करू. बरोबर का? सोल्युशन लेट 1 + i⁴ into 1 + 1/i⁴. मला क्लिअर कट दिसतं, दोघांचा पॉवर सेम आहे, मी तो कॉमन करून देऊ शकतो. बरोबर आहे. आता सिंपल मुद्दा आहे, मला हा 1/i नकोय, हा नकोय. अडचण तीच आहे ना. मात्र बाबा कमी काय उद्योग करतो, पहिला ब्रॅकेट तसाच ठेवतो, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 1/i, याला न्यूमरेटरला पण आय ने मल्टिप्लाय करतो आणि डिनॉमिनेटरला पण आय ने मल्टिप्लाय करतो. चालेल का? फक्त तेवढंच टर्म मध्ये गेले, बाकीच काय गरज नाही. बरोबर आहे? अरे बरोबर आहे का? ओके, आता करा सिम्प्लिफाय. 1 + i⁴ इंटू 1 + तिथे आला i अपॉन खाली काय आला ⁴. अडचण काही? ओके, i² ची व्हॅल्यू किती? -.
रिझनिंग द्या. बरोबर आहे का? आता बाळांनो हा जो काही मायनस आहे हाही देऊ मी आणि आपण लवण लायची गरज आहे काही मग म्हणजे इथे काय आला 1 + i⁴ इंटू 1 - i⁴. अडचण बोला बरं. अरे अडचण झालं सिंपल. ओके, आता दोघांचा पॉवर 4 आहे, कॉमन करून घेतो मग मी हा 4. मग पॉवर 4 जो आहे तो कॉमन करू. इथे उरला 1 + i इंटू 1 - i⁴. अडचण म्हटलं तर पॉवर स्प्लिट करून पाहिजे ना, बरोबर का? आता या पहिल्या 1 ला मी म्हणतो ए आणि आय ला म्हणतो बी. म्हणजे कोणता फॉर्म्युला तयार होतो रे? ए + बी इंटू ए - बी. कोणाचा फॉर्म्युला हा? a² - b² चा. म्हणजे इथे होणार a² - b² ⁴. सिक्स रिझनिंग फॉर्म्युला देऊन ठेवा. a - b a + b इंटू a - b इज इक्वल टू a² - b². बरोबर रिझनिंग? अरे बरोबर का? ओके, मग देअरफॉर फक्त याच्यात लिहून घेतो. देअरफॉर 1 + i⁴ इंटू 1 + 1 i⁴ याची व्हॅल्यू किती आली? इज इक्वल टू सर्वात पहिले 1 चा स्क्वेअर किती होईल? मायनस या i² ची व्हॅल्यू. i² ची व्हॅल्यू काय? -(ब्रॅकेट) सिन्स रिझनिंग द्या i² इज इक्वल टू मायनस. अडचण? ओके, मायनस मायनस म्हणजे 1 + 1 (ब्रॅकेट) म्हणजे 2⁴ 1 + i⁴ इंटू 1 + 1 i⁴. मग 2⁴ 2 2 4 4 2 8 2 काय अवघड होतं? ओके, काय अवघड होतं? सर्वात महत्वाचा मुद्दा काय होता तुम्हाला एक्झाम्पल मध्ये अडचण पुढे वाटली? 1/i सुरुवातीला, बरोबर आहे. मी तर सर्वात पहिले 1/i गायब केलं. ज्याची अडचण वाटते ना तो पहिले गायब. जो त्रास देत नाही तो ऍज इट इज ठेवायचा. ज्यांनी त्रास दिला त्याचा कार्यक्रम करून टाकायचा, तर ठेवायचं नाही. तो 1/i अडचणी त्याला त्रास करतोय ना, करा सिम्प्लिफाय झाला त्याचा कार्यक्रम करून टाका. केला त्याचा कार्यक्रम. i/i² आला. आता तुम्हाला i² ची व्हॅल्यू माहिती मायनस. तो -1 शिफ्ट केला. अपॉनला 1 लायची गरज नाही. म्हणजे काय आलतो? -i. हे डोक्यात ठेवा. इथे म्हटलं नोट डोक्यात ठेवा. 1/i इज इक्वल टू -i. 1/i म्हणजे काय असतो? -i. वर समासामध्ये लिहून ठेवा. म्हणजे जर तुम्हाला सीईटी साठी नोट आहे, नोट सीईटी साठी काय आहे? 1/i इज इक्वल टू -i. आणि इथे तीच नोट बघा. 1/i जो होता तो बरोबर -i ऍडजस्ट झाला. झाला का ऍडजस्ट? तो आपण केला. आपण काही पाठ केलं नाही, बरोबर आहे. म्हणजे पाठ नाही करायचं, डायरेक्ट सिम्प्लिफाय करून दाखवायचं. 1/i म्हणजे -i होतो. दोघांचा पॉवर 4 आहे. पॉवर कॉमन केला. a + b a - b a² - b². मग i² ची व्हॅल्यू तर -1 आहे. ती पुट केली. -1 झाला.
1 + 1 2, 2^4, 2 × 2 × 2 × 2, 2 × 2 4, 4 × 2 8, 8 × 2 16. आला आन्सर. अडचण बोला बरं. अडचण प्रत्येकाला समजलं आहे? ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16. लिहिलं नसेल तर बाळांनो स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. क्वेश्चन नंबर 16. Question number 16. Find the value of I raised to 6 plus I raised to 7 plus I raised to 8 plus I raised to 9 upon I square plus I cube. ओके, 2 मिनिटं भावांनो प्रत्येकाने रायटिंग बंद करायची. अजिबात कोण नोडून कुचकायची नाही, काय बरोबर बोलायचं. मला सांगा या न्यूमरेटरची व्हॅल्यू किती. कोणतरी बोललं किती? 0. हा न्यूमरेटर 0 आहे. कसा काय? मग तुम्हाला नोट दिली होती की आयचे पॉवर जर कॉन्जुगेटिव्ह नंबर आले 4 लगातार, म्हणजे 6 7 8 9 लगातार 4 नंबर आले, ते न्यूमरेटर 0 आहे. आणि 0 अपॉन समथिंग 0, म्हणजे आन्सर काय आलं पाहिजे? आन्सर समजलं? आणून दाखव. आता जे मुलं प्रॉपरली डेलीच्या डेली स्टडी करताय ना, हे डोक्यात ठेवा, एक्झाम्पल स्टडी करणं हे इम्पॉर्टंट नाहीये. एक्झाम्पल्स म्हणजे नोट्स दिलेले आहे, त्या नोट स्टडी करणं खूप गरजेचं आहे. आणि आता हे डोकं चाललं पाहिजे, त्या नोट आठवल्या पाहिजे. म्हणजे एक्झामला जर एक्झाम्पल आलं तर असं द व्हॅल्यू ऑफ, आणि खाली 4 ऑप्शन असतात. आणि मग काही जण सॉल्व्ह करत बसतात. खायला सॉल्व्ह करत असतात. न्यूमरेटरला लगातार 4 पॉवर्स नॅचरल नंबर मध्ये, कॉन्जुगेटिव्ह नंबर्स आहे. कॉन्जुगेटिव्ह नंबर्स मध्ये जर आयचे पॉवर आले 4, तर काय असते व्हॅल्यू? 0. एक्झाम्पल सॉल्व्ह करायची सुद्धा गरज नाही, ओरली तोंडी आन्सर येते वाहन. ओके, सोल्युशन लेट. तुम्हाला कोणची व्हॅल्यू फाइंड करायची? I raised to 6 plus I raised to 7 plus I raised to 8 plus I raised to 9 upon I square plus I cube. हा, आता आपण रिटर्न एक्झाम जर करू, सीईटी जर करायचा नाही. आता रिटर्न एक्झामला डायरेक्ट जर आन्सर लिहिलं विच इज इक्वल टू 0, ठीक म्हणेल विच इज इक्वल टू 0. डायरेक्ट नाही, रेग्युलरला तुम्हाला पूर्ण आन्सर द्यावं लागलं, ह्या उद्योग सीईटीला. बरोबर आहे? ओके, मग आता बघा हे मला कसं लिहिता येईल? सगळे पॉवर इवन मध्ये ऍडजस्ट करा. I raised to 6 इवन आहे प्लस I raised to 6 into I. चालेल? किंवा जास्त करा ना, जास्त कोण होत असेल ना तर न्यूमरेटर मधनं I raised to 6 कॉमन काढा. I raised to 6 कॉमन काढला, उरला काय काय? इथे मल्टिप्लाय मध्ये किती आहे? 1. मग इथे पहिल्या टर्म मध्ये उरला 1, दुसऱ्या टर्म मध्ये 7 टाइम्स I होता, 6 तर बाहेर गेले, काय उरला? प्लस इथे I स्क्वेअर उरला आणि प्लस इथे I raised to 3 उरला अपॉन
डिनॉमिनेटर मधून आय स्क्वेअर कॉमन काढून घ्या. जर इथे आय स्क्वेअर कॉमन काढला इथे किती उरणार 1 प्लस आय रेस टू 6. 6 वेळा आय इंटू आय होता. 6 च्या 6 बाहेर गेले उरला इंटू 1 मध्ये बरोबर आहे. इथे 7 टाइम्स आय होता 6 आय बाहेर गेले 1 आय उरलेला आहे. इथे 8 आय होते 6 बाहेर गेले 2 उरले. 9 होते 6 बाहेर गेले 3 उरले खाली देखील. आता बाळांनो इथे क्लिअर कट पाहून घ्या. हा जर वरती गेला तर काय करणार आहे हा. इथे आय किती वेळेस आहे 6 टाइम्स. 2 मिनिटं वाटलं तर आणखी सोपी पद्धत पहा ज्यांना नकोच काही रूल्स वगैरे. आय रेस टू 6 म्हणजे आय इंटू आय इंटू आय इंटू आय इंटू आय आणि इंटू आय झाले का 6 टाइम्स आय इंटू ब्रॅकेट 1 प्लस आय स्क्वेअर इंटू तो जो आय क्यूब आहे तो मी असं लिहितो आय स्क्वेअर इंटू आय. अडचण अपॉन डिनॉमिनेटरचा आय स्क्वेअर म्हणजे मला आय इंटू आय लिहिता येईल का तो इंटू ब्रॅकेट 1 प्लस आय. आता हे 2 आय आणि न्यूमरेटर मध्ये 2 आय काय होते मग आय रेस टू 4 उरला म्हणजे तो जर मी आपल्याला तर आय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 1 प्लस आय स्क्वेअरची व्हॅल्यू अपॉन 1 प्लस आय. आता आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती घेणार इथे परत -1 इंटू इथे उरणार 1 प्लस आय -1 मायनस आय अपॉन 1 प्लस आय. ओके इथे +1 -1 प्लस आय मायनस आय सगळं कॅन्सल झालं आणि उरला काय -1 चा स्क्वेअर सो +1 होईल इंटू 0 अपॉन 1 प्लस आय. फायनल आन्सर आलं 0 ने मल्टिप्लाय केलं तर पडणार नाही ना पडतो काहीच नाही फरक. 0 ने मल्टिप्लाय केला हा आन्सर 0 होऊन जाईल लय मोठा फरक पडतो. ओके अडचण बोला बरं. हा आता ज्यांना हा उद्योग नकोय त्यांनी हा आय स्क्वेअर वरती घेऊन जा. बेस सारखा आहे नंबरचं डिव्हिजन पॉवरची अगर आपण सबट्रॅक्शन ना 6 - 2 काय होईल आणि करा सिम्प्लिफाय. अडचण कसं घाई घेतलं एक्झाम्पल तर सिंपल एक्झाम्पल होतं. आयडिया समजली का असे काय बघतात सगळे आयडिया समजली का परत सांगू. तुम्हाला किती किडनी आहेत एक माल द्या बरं. तुम्ही असेच पाहू राहिले किडनॅप मागू राहिले ते सिरियस होऊन पाहू राहिले. एक्झाम्पल समजलंय का समजलंय परत सांगायची गरज वाटते. एकाला जर वाटत असेल तरी त्यांनी आता करा मी परत सांगतो वाटतंय गरज समजलं. एक्झाम्पल आहे कसं अवघड एक्झाम्पल आपण सोडवलेली. ओके नेक्स्ट घ्या. ते सांग का फक्त आय रेस टू 6 इंटू कॉमन कसं काढलं का. ओके हे बघा आय रेस टू 6 म्हणजे आय इंटू आय 6 वेळेस आणि जिथं इंटू मध्ये काही नसते तर इंटू मध्ये काय असतं पुढे 1. आपण मागे पाहतो 574 584 केलं इथनं या 4 टर्म्स यातनं मी जर आय रेस टू 6 छोटा आहे ना तो कॉमन काढला बाहेर घेतला तर इथं मल्टिप्लाय मध्ये काही उरलं का म्हणजे मल्टिप्लाय मध्ये काहीच किती असतो इथे आय रेस टू 7 आहे म्हणजे आय इंटू आय आज 7 वेळेस म्हणजे 6 आय तर बाहेर गेले मग किती आय उरला 1 आय.
I⁻8 आहे, त्याचे 6 बाहेर गेले, मग I² शिल्लक राहील. I⁻9 आहे, म्हणजे I × I × I 9 आहे, म्हणजे 6 बाहेर काढले ना. तर ओके, हे समज नसेल तर बाळांनो सोपी पद्धत एखाद्याला गणमन वाटले असेल ना, याच एक्झाम्पलला अल्टरनेट मिळेल. समजा कॉमन काढायला गणमन वाटते ना, दुसरा पर्याय एक्झाम्पल एकाच पद्धतीने सोडवलं पाहिजे गरजेचं नाही. दुसरा पर्याय आपली नेहमीची मेथड करा I मध्ये ऍडजस्ट, कॉमन वगैरे काढूच नका. याची अल्टरनेट दुसरी मेथड काय होईल की बा I⁻6 तसाच ठेवा, प्लस I⁻7 म्हणजे मला कसं लिहिता येईल, I⁻6 × प्लस I⁻8 तसंच राहू द्या, प्लस I⁻9 कसा लिहिता येईल, अपॉन, म्हणजे तो इव्हन असेल आयचे पॉवर तसंच ठेवले, जो ऑड आहे त्यातला एक बाजूला घेतला, फक्त सगळे आयचे पॉवर इव्हन करून दिले. आता इव्हन केले म्हणजे हे मी मल्टिपल ऑफ 2 लिहू शकतो, म्हणजे I⁻2 ब्रॅकेट ⁻6 2 × 3 केला, प्लस I² ब्रॅकेट ⁻3 × I 2 × 3 किती 6, प्लस I⁻8 कशी येईल, I² ब्रॅकेट ⁻4 प्लस I² ब्रॅकेट ⁻4 × I अपॉन I² प्लस I² × I. अडचण बोला बरं. ओके, आता I² ची व्हॅल्यू पुट करून द्या, किती, -1/3 प्लस -1/3 × I प्लस -1/4 प्लस -1/4 × I अपॉन -1 प्लस -1 × I. इथे रिझनिंग द्यावी लागेल. मग I² = -1. अडचण. ओके, आता जिथे -1 चा पॉवर ऑड आला तिथे आन्सर किती लिहायचं, -1. आणि जिथे -1 चा पॉवर इव्हन आला तिथे आन्सर किती लिहायचं, +1. ओके, विच इज इक्वल टू, हा झाला -1 चा पॉवर 3 म्हणजे ऑड ना, म्हणजे याची व्हॅल्यू -1 प्लस -1 × I प्लस -1 चा पॉवर इव्हन, मग व्हॅल्यू काय येणार, प्लस +1 × अपॉन -1 -I. इथे पॉवर नाहीच आहे. सेम इथे मी रिझनिंग देतो, काय, जर -1 चा पॉवर ऑड असेल तर आन्सर येतं -1, आणि -1 चा पॉवर जर इव्हन असेल तर आन्सर येतं +1. बरोबर आहे का. ओके, करा सिम्प्लिफाय. -1 -I +1 +I अपॉन -1 -I. बरोबर आहे. ओके, म्हणजेच आता हा +1 -1 कॅन्सल, प्लस I -I कॅन्सल, म्हणजे वरती किती उरला, आलं का आन्सर, परत 0. अडचण. हा, आता 3 समजली, ही वेळ समजली. हे लक्षात घ्या मुलांनो, आपण आता मॉडर्न मॅथमॅटिक्स स्टडी करतो. मॉडर्न मॅथमॅटिक्स मध्ये पर्यंत रूल सांगितला गेला. हा क्वेश्चन हे याचा आन्सर अजिबात नाही. एक डेरिव्हेटिव्हचे एक्झाम्पल सॉल्व्ह केले वर्गातल्या वर्गात, म्हणजे होमवर्क सांगितलं होतं मुलांना. 5 प्रकार मुलांनी सोडून आणले होते. 5 प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे आन्सर आले 5, आणि मी 2 सॉल्व्ह करून सांगितले.
म्हणजे एकच एक्झाम्पल किती प्रकारे सुटलं? 7. आणि सुटलं तर 3 वेगवेगळे आन्सर भेटले. म्हणजे एकाच क्वेश्चनला 7 प्रकारे सुटलं आणि 3 वेगवेगळे आन्सर भेटले. मतलब प्रत्येक आन्सर व्हॅलिड होतं. पण क्वेश्चन सोडायचा होता ना, म्हणून त्यांनी जे आन्सर विचारलं दिलं होतं ना, हे आणून दाखवा, तेच आन्सर आणून दाखवावं लागलं. त्याला तरी पण किती मिनिट व्हॅलिड होता? 5 मिनिट व्हॅलिड होत. त्यामुळे इथे तुम्हाला जी वेळ सोपी वाटते किंवा जे एक्झामला सुचतं ना, त्या प्रकारे बिंदास लिहायची. इथं आपण असं म्हणू शकत नाही हा क्वेश्चन आहे नाही त्याचा आन्सर आहे. अल्टरनेट तुम्ही कोणत्या मेथडने सॉल्व्ह करू शकताय. एखाद्याला 4th मेथड वापरली, पॉवर 4ची, आन्सर वेगळी. म्हणजे आपणच या क्वेश्चनला 3 मेथड सॉल्व्ह करून दाखवू शकतो. बरोबर आहे? अरे बरोबर आहे का? हे समजलं प्रत्येकाला? ओके, नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 17. होमवर्क सॉल्व्ह करता? 2 वाजले सुरू तुम्हाला, पाऊस थांबलाय, पटकन निघून जायला तर परत येईल. ओके, क्वेश्चन नंबर 17 ची आयडिया सांगतो फक्त काय. क्वेश्चन नंबर 17 हे फक्त बाळांनो कॉम्प्लेक्स नंबर मध्ये घडतं. त्यांनी तुम्हाला एक ए दिलेला आहे, एक बी दिलेला आहे. दिलेला आहे त्यांनी तुम्हाला क्वेश्चन 17 मध्ये. त्यांनी पहिलं व्हेरीफाय करायला लावलंय एचा स्क्वेअर बी येतो. जो ए दिलाय ना त्याचा स्क्वेअर करा, काय आला पाहिजे? बी. आणि दुसरं व्हेरीफाय करायला लावलंय अँड बीचा स्क्वेअर करायला लावला तर परत येतो. हे रिअल नंबर मध्ये घडतं का? 2 चा स्क्वेअर 4, 4 चा स्क्वेअर परत येतो का? पण कॉम्प्लेक्स नंबर मध्ये घडतं. ए चा स्क्वेअर बी आणि बी चा स्क्वेअर परत. ही एक स्पेशल केस आहे, हा एक स्पेशल नंबर आहे. हे जे ए दिले ना तुम्हाला, ए आणि बी, हे स्पेशल नंबर्स आहे. ते नंबर्स काय आहे हे आता लास्टला आहे. पण सध्या तुम्हाला फक्त ए दिलाय, बी दिलाय, घ्यायचा, ए चा स्क्वेअर करायचा, आन्सर काय आलं पाहिजे? बी. नंतर बी चा स्क्वेअर करायचा, आन्सर काय आलं पाहिजे? ए. बाकी डोकं लावायचं. ओके, क्वेश्चन नंबर 17 होमवर्कला ट्राय करा.